भूमिपूजन सोहळा इलेक्शनच्या पिरियडमध्ये आम्ही या मायबाप जनतेच्या सेवेसाठी एक संकल्प केला. तो संकल्प असा होता की ज्याला कुणीच नाही, ज्याला मुलं बाळा असून रस्त्यावरती सोडलंय, त्याला राहण्याची, जेवणाची कशाची सोय नाही. आणि अशा अनेक लोक तुम्हाला सांगतो की आमच्याकडे येतात आणि रडतात की माझा मुलगा मला सांभाळत नाही, सर्व्हिसला आहे, पण मी वन भटकतोय, भीक मागतोय. त्यावेळेसच मनामध्ये संकल्पना आली की ज्याला कुणी नाही त्याला शिवसेनेच्या माध्यमातून राहण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही त्याची व्यवस्था करू. म्हणून या ठिकाणी आज हा भूमिपूजन सोहळा आम्ही केलेला आहे. माऊली वर्धा आश्रम या ठिकाणी आम्ही हे भूमिपूजन केलेलं आहे. मी इथलच्या मायबाप जनतेला एवढीच विनंती करेल, ज्या मायबापांनी आपल्याला जन्म दिला त्या मायबापाला तळहातावरच्या फोडासारखं आपण सांभाळायला पाहिजे. आपण देवाची पूजा अर्चा करतो, लोकांना जेवू घालतो, फटाके उडवतो, पण हे मला असं वाटते की हे करत असताना हे थोडंसं बाजूला ठेवून जर खऱ्या अर्थानं जर गोरगरीब मायबाप जनतेची जर आपण सेवा केली, त्यांना जर सांभाळण्याचं काम जर केलं, तर मला वाटते की याच्यासारखं पुण्य संपूर्ण जगामध्ये कुठंच नाही. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून वर्धा आश्रम या ठिकाणी आम्ही भूमिपूजन सोहळा केलेला आहे. हे जे वर्धा आश्रम आहे याच्यामध्ये केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन याचा एकही रुपया त्या ठिकाणी आम्ही घेणार नाही. मग त्या ठिकाणी सकाळचा जेवण, नाश्ता असेल, चहा असेल, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, हे संपूर्ण तुम्हाला सांगतो की शिवसेनेच्या माध्यमातून, शिवसेनेच्या स्वखर्चातून या ठिकाणी या मायबाप जनतेची सेवा या ठिकाणी आम्ही करणार आहोत. पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की या वर्धा आश्रमला गव्हर्नमेंटचा एकही रुपया त्या ठिकाणी आम्ही घेणार नाही. त्या ठिकाणी जे काही आमच्या मायबाप लोकांना सांभाळण्यासाठी, त्यांना कपडा असेल, त्यांना राहण्यासाठी असेल, हे सर्व काही शिवसेनेच्या स्वतःच्या खिशामधून या ठिकाणी आम्ही करणार आहोत.